नमस्कार मंडळी, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, मसालेदार आणि समुद्राच्या सुगंधाने भरलेला खेकड्याचा झणझणीत रस्सा। चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। रस्सा बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य, येथे मी खेकडे घेतलेले आहेत जे मी साफ करून घेतलेले आहेत। कोथिंबीर, एक टोमॅटो, 2 बारीक चिरलेले कांदे, अर्धी वाटी खोबरं आणि खडे मसाले, 1 चमचा धन आणि 1 चमचा खसखस। सुरुवातीला आपण बनवूया एकदम मस्त खेकड्यांचा मसाला। त्यासाठी आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचे। तर येथे मी अर्धी वाटी खोबरे भाजून घेत आहे। खोबरं भाजून झालं की आपल्याला त्यात सर्व खडे मसाले घालायचे आणि ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। असं मिश्रण छानपैकी भाजून झालं की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला येथे कांदे छानपैकी भाजून घ्यायचे। त्यासाठी येथे मी 2 कांदे वापरत आहे आणि ते छानपैकी आता मी येथे भाजून घेणार आहे। कांदा छानसा भाजून झाला की त्यात आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि छानपैकी हे परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो छानपैकी आपले भाजून झालेत। आता मी ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेते। तर सर्व साहित्य आपल्या इथे भाजून झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। खेकड्याचे जे बारीक नांगे आहेत ते आता मी इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। असं मिक्सरमध्ये छानसं बारीक वाटून झालं की ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता आपण रस्सा तयार करायला घेऊया। त्यासाठी एका कढईत तेल तापून झालं की आता आपल्याला त्यात तेजपत्ता घालायचा आहे। त्यानंतर जो वाटलेला मसाला आहे तो तेलामध्ये घालून आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाला की त्यात आपल्याला अर्धा चमचा हळद, 2 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 2 चमचा धने पावडर आणि 1 चमचा रेड चिली पावडर हे मसाले त्यात घालायचे आणि छानपैकी आपल्याला इथे मसाला परतून घ्यायचा आहे। त्यावर झाकण ठेवून आपल्याला काही वेळ मंद आचेवर मसाला परतून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की आपला मसाला किती छानपैकी परतून झालेला आहे। आता आपण येथे जे खेकड्याचे नांगे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले होते त्याचं पाणी आता आपण येथे मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी ते मिक्स करून घेणार आहोत। तर त्यानंतर यात मी स्वच्छ आणि साफ केलेले खेकडे यात घालते आणि हे छानपैकी मिक्स करून घेते। तर थोडंसं पाणी घालून आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालून आता आपल्याला रस्स्याला उकळी येऊन द्यायची आहे। येथे आपला हा खेकड्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। हा रस्सा तुम्ही गरमागरम भात, भाकरी किंवा पोळी सोबत सर्व करू शकता। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।